नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना नेहमीच आवडताना दिसत आहेत. ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेत सध्या काव्या आणि नंदिनीला सतत त्रास देणाऱ्या वसुंधरा आत्याला काव्याने चांगलेच खडेबोल सुनावले आहे. थोड्या वेळासाठी का होईना वसुंधरा आत्याची बोलती बंद झाली, तरी काव्याबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये कायमच राहणार आहे. त्यामुळेच आता त्या रम्याच्या साथीने ह्या दोघींना त्रास देण्याचं ठरवत आहेत. वसुंधरा आत्या रम्याला सांगताना दिसत आहेत की प्रत्येकाचाच काहीतरी वीक पॉईंट असतो, तसाच काव्याचाही असणार आहे. एकदा तो सापडला, वसुंधरा आणि रम्या काव्या आणि नंदिनीला त्यांच्या तालावर नाचवणार आहेत. रम्या त्यांच्या सांगण्यावरून काव्याचा वीक पॉईंट शोधणार आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की काव्याचा वीक पॉईंट हा जीवा आहे. जीवा आणि काव्याचं प्रेम होतं हे अजून तरी घरात कोणालाच माहीत नाहीये. मालिकेत लवकरच वसुंधरा आणि रम्याला हे सत्य समजणार आहे. याचाच फायदा घेऊन दोघेही काव्या नंदिनीला त्रास देणार आहेत, तसेच त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना दिसणार आहेत. दरम्यानच 26 मार्चचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नंदिनीला एक काचेची वस्तू सापडते. कपाट साफ करताना तिला त्या वस्तू सापडतात. तर त्या वस्तूवर जे आणि के असं लिहिलेलं असतं आणि ती वस्तू नंदिनी हातात घेऊन पाहत असते. तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि ती वस्तू आपल्या हातात घेतो. तेव्हा नंदिनी त्याला विचारते की जे म्हणजे जीवा आणि के म्हणजे नेमकं कोण आहे? के वरून नाव असणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात होती का? तेव्हा जीवा हो बोलतो आणि गप्प राहतो. या प्रोमोवरून जीवा सगळं खरं नंदिनीला सांगेल का, असा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर नाही असं आहे. काव्या आणि जीवा हे सत्य स्वतःच्या तोंडून सांगतील का? वसुंधरा आणि रमा काव्याचं आणि जीवाचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आणतील का? हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तसेच जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण उघड झाल्यानंतर नंदिनी आणि पार्थ कोणता निर्णय घेतील हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे. मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.